तर मुंबईच्या पवईत मतदानाच्या वेळी मोठा गोंधळ उडाला। पवई हिरानंदानीमधल्या 2 बूथवर ईव्हीएम मशीन बंद पडल्याचा, अनेक वेळ बंद असल्याचा किंवा आरोप ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकरांनी केला। दुपारी 12च्या सुमारास ईव्हीएम मशीन बंद झाल्याची तक्रार आदेश बांदेकरांनी केली होती। त्यानंतर जवळपास तासाभराने मशीन बदलण्यात आलं। मशीन बदलल्यानंतर देखील 1 तास मतदान सुरू झालं नाही, त्यामुळे बांदेकर चांगलेच आक्रमक झाले। पवई हिरानंदानीच्या मतदान केंद्रावर जवळपास 100 नागरिक 2 तासाहून अधिक काळ ताटकळत राहिलेलेच पाहायला मिळाले। त्रुटी जर राहिल्या नसत्या तर 15 ते 20 मिनिटात मतदान होऊन गेलं असतं। या ठिकाणी आपण बघितलं तर 57, 58, 59, 60ला गर्दी नाही आहे, 58ला प्रचंड गर्दी का केली आहे माहीत नाही आहे, 57ची मशीन बराच वेळ बंद होती। मग अशा वेळेला या गोष्टी वेळीच करणं हे खरं तर नियोजन व्हायला पाहिजे होतं आणि फटका मतदानाला बसणार आहे, स्ट्रॅटेजीचा भाग असावा असं आता मनात शंका येऊ लागलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।